वार्ड नंबर 5 मधील महिला उमेदवार श्रीमती राधाबाई कांबळे यांचे चिरंजीव ॲडव्होकेट विनोद कांबळे आहेत। तर एकूणच आपण या मतदारसंघामध्ये केलेल्या कामाबद्दल आणि विजय होण्यासाठी जे आव्हान आहे मतदाराला आपण काय कराल सांगा। नमस्ते, मी ॲडव्होकेट विनोद कांबळे मोहोळ गेल्या 25 वर्षापासून मोहोळ शहरामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे। माझी व्यक्तिगत ओळख मोहोळ शहर आणि तालुक्याला आहे। एक सामाजिक भान असणारा कार्यकर्ता म्हणून ओळखलं जातं। आज मोहोळ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मी शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावरून आदरणीय उमेशदादा पाटील, रमेशजी बारसकर, विठ्ठप्पा देशमुख, त्याचबरोबर चंद्रराज चौरे आणि आपल्या मोहोळ तालुक्याचे आमदार आदरणीय खरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या मोहोळ विधानसभेची निवडणूक लढवत आहे। या निवडणुकीमध्ये चांगल्या आणि मोठ्या मताधिक्याने आम्ही आमचा पॅनल 5 नंबरचा हा विजय होईल याची आम्हाला खात्री आहे। एकूणच या मतदारसंघामध्ये काही प्रमाणात कामं झालेली आहेत, त्याबद्दल नागरिकांची ओरड आहे की कामाचा दर्जा सुमार आहे, त्याबद्दल काय सांगाल? या मागच्या पंचवार्षिकला ज्या लोकांनी निवडून दिलं त्या लोकांनी कमिशन खाऊन निकृष्ट दर्जाची कामं केली। त्यामुळं 5 नंबर वार्डामध्ये ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने विकास झालेला नाही। म्हणून आज त्याच लोकांना परत एकदा उमेदवारी दिल्यामुळे लोक सर्व नाराज झालेले आहेत आणि त्याचा फायदा आम्हाला 100% होणार। जनतेसाठी तुमचं आश्वासन काय असणार आहे? जनतेसाठी आश्वासन आता याच वार्डामध्ये जे राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये जे उड्डाणपूल झालेला आहे तो गेल्या 10 वर्षामध्ये सातत्यानं संघर्ष करून तो उड्डाणपूल मंजूर करून आज आपल्या इथं उड्डाणपूल झालेला आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जे विद्यार्थ्याचे नागरिकांचे अपघात होत होते ते सर्व अपघात होण्याचं थांबलेलं आहे आणि एवढं मोठं काम आहे की गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही हायकोर्टापर्यंत जाऊन त्या ब्रिजला मंजुरी आणली आणि काम मंजूर करून घेतलं। याची जाणीव मोहोळ शहर आणि आमच्या 5 नंबर वार्डातल्या लोकांना आहे। त्यामुळं 5 नंबर वार्डातले लोक आम्हाला धनुष्यबाणला कदापि सोडणार नाहीत आणि त्यांना माहित आहे की बाबा ही माणसं ही कामाची माणसं आहेत। कुठल्याही वेळेला कसलंही काम सांगितलं तर सहजपणे ही माणसं काम करू शकतात आणि मतदारसंघातल्या नागरिकांना कसल्याही प्रकारचा दबाव नाही, दहशत नाही, असे सर्वसामान्य कुटुंबातली माणसं आहेत आणि कामाची माणसं आहेत, त्यांना माहिती। मोहोळ शहरासाठी आपलं विजन काय असेल आणि आपली सत्ता आल्यानंतर मोहोळ शहरासाठी प्राधान्याने कोणती कामं आपण कराल? मोहोळ शहरामध्ये आता आपल्या वार्डाचा जर विचार केला तर आपल्या शहरामध्ये वार्डामध्ये पाण्याची अत्यंत बिकट परिस्थिती आहे। सर्वप्रथम मोहोळ शहरातील या 5 नंबर वार्डाला फिल्टरचं पाणी आम्ही उपलब्ध करून देऊ। त्याचबरोबर जे निकृष्ट दर्जाची टक्केवारी खाऊन जे रस्ते झालेले आहेत त्या रस्त्याला चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू। कसल्याही पद्धतीची ठेकेदारी आम्ही करणार नाही। वाघमोडे काका असतील किंवा मी असेल, आमच्या आदरणीय मातुश्री असतील, या कुठल्याही प्रकारचा ठेका घेणार नाही। आम्ही दोघांनी बी ठरवलेलं आहे की बाबा ठेकेदार व्हायचं नाही आपल्याला, तर नगर सेवक व्हायचं आहे, सेवक म्हणून आपल्याला काम करायचं आहे असं आम्ही दोघांनी ठरवलेलं आहे। त्याच्यामुळे रस्ता असेल, पाणी असेल, प्ले ग्राउंड असेल किंवा विद्यार्थ्यांना लहान मुलांना खेळायला गार्डन असेल किंवा अंगणवाडी असेल, या सर्व सुविधा आम्ही 5 नंबर वार्डामध्ये उपलब्ध करून द्या। एकूणच मतदाराला आपण काय आवाहन कराल? या 5 नंबर वार्डामध्ये जे वाघमोडे काका आहेत आणि आमच्या मातुश्री आहेत, या दोघं उभारलेले आहेत आणि आमचे नेते रमेशजी बारसकर, उमेशदादा पाटील, आदरणीय खरे साहेब, विठ्ठप्पा देशमुख, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या मोहोळ शहराला स्वतंत्र करायचं, आपल्याला गुलामीतून मुक्त करायचं आहे आणि म्हणून मोहोळ शहर हे मोहोळच्या लोकांच्या बुद्धीनंच चाललं पाहिजे, बाहेरच्या लोकांच्या बुद्धीनं नाही चाललं पाहिजे। म्हणून आपण या ठिकाणी धनुष्यबाण या चिन्हाला मतदान करावं आणि मोहोळचाच माणूस, मोहोळचाच नेता आणि मोहोळचाच विकास असं आपण सूत्र हातामध्ये घेऊन मोहोळ शहरातील सर्व नागरिकांनी
धनुष्यबाण या चिन्हापुरचं बटन दाबून आपल्या मोहोळच्या लोकांच्या हातामध्ये सत्ता द्यावी असंच मी या ठिकाणी आवाहन करतो.